ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या बीडच्या परळीमधील वैजनाथाच्या दर्शनासाठी देखील भाविकांनी रात्रीपासूनच मोठी गर्दी केली आहे। भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरता वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून दर्शनाची विशेष सोय करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, तोही पाहूयात। या श्रावण सोमवारासाठी भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। आपण सध्या वैद्यनाथाच्या गाभाऱ्यातच आहोत। इथं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविक रात्रीपासूनच या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। यंदा वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून दर्शनाच्या 3 स्वतंत्र रांगा करण्यात आल्या आहेत। यामध्ये महिलांची आणि पुरुषांची वेगळी रांग आहे, तर पाससाठी वेगळी रांग आहे। 100 रुपयाचा पास घेऊन तुम्हाला थेट मंदिरात दर्शन करता येणार आहे। याचबरोबर जर धार्मिक आख्यायिका पाहायला गेलं तर वैद्यनाथ मंदिरात स्पर्शदर्शनासाठी मोठे महत्त्व असल्याने या ठिकाणी देशभरातून भाविक दाखल होत असतात। आपण दुसरं जर बघायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला 3 नंदींचा देखील गाभाऱ्यासमोरच दर्शन करायला मिळेल आणि त्याबरोबर माता पार्वती देखील या ठिकाणी दर्शनासाठी आहेत। आणि याच सर्व धार्मिक बाबींचं दर्शन घेण्यासाठी आणि सगळं आपण जर बघायला गेलं तर रात्रीपासून भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, एबीपी माझा, परळी वैजनाथ, बीड। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि 5व्या नंबरचे ज्योतिर्लिंग आहे। तर असं याची आख्यायिका की इथे काय की मातंग नावाचा राक्षस होता, तो आतोनात प्रजेला त्रास देत होता। तो वैद्यनाथ नावाचा शिवभक्त होता। त्या शिवभक्तानं या मेरू पर्वतावर या ठिकाणी बसून शंकराची आराधना केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं। त्यानंतर त्याला विचारलं, हे भक्ता तुला काय पाहिजे ते मागून घे। त्यावेळेस तो म्हणला, देवा मला माझी कोणतीही इच्छा राहील नाही, तुम्ही केवळ माझ्या नावाने इथं अमर राहा, शब्द दिला। त्यामुळे भगवंत वैद्यनाथ नावानं कायम राहिले। त्यावेळेसपासूनच गावाचं नाव परळी, देवाचं नाव वैद्यनाथ, त्यावेळेसपासून परल्याम वैद्यनाथन झाले।